उद्या होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री प्रचारात व्यस्त। उद्या पार पडणारी मंत्रिमंडळ बैठक पुढील आठवड्यात होणार। मतदार याद्यांमधील घोळ हा देशद्रोह, आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र। जर बदल केले नाही तर तुमच्या मनात पाप आहे हे सिद्ध होईल। याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरू, आदित्य ठाकरेंचा इशारा। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचं आश्वासन। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी। आम्हाला तपासात सहकार्य करायचं नसतं तर सरेंडर केलं नसतं, अनंत गर्जेच्या वकिलाचा युक्तिवाद। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे रात्री पोलिसांना शरण। अनंत गर्जेच्या वरळीतल्या घरी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरची टीम दाखल। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। अहिल्यानगरच्या पाथर्डीत सासरच्या घरासमोर गौरी यांचा अंत्यविधी। पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी केल्यानंतरच शोकाकुल वातावरणात गौरी गर्जेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। निवडणूक खर्चासाठी सासरच्यांनी पैसे मागितल्यामुळे विवाहितेची आत्महत्या। पैशासाठी तगादा लावून सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ। कोल्हापूरच्या कुरुंदवाडमधली धक्कादायक घटना। पती, सासू आणि सासऱ्यावर गुन्हा। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते, काय चुकलं ते न्यायालय बघून घेईल। भर भाषणात माजी मंत्री धनंजय मुंडेंना गुंड वाल्मिक कराडची आठवण। तर आपल्याकडे संबंध नसतानाही एखादा माणूस पिसला जातो, पंकजा मुंडेंचं विधान। ठाण्यात मुजोर परप्रांतीयाची राज ठाकरेंना शिवीगाळ। राज ठाकरे अविनाश जाधवांना जीवे मारण्याची धमकी। तर घडल्या प्रकाराबाबत रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात उठाबशा काढत माफी मागितली। मुंबईच्या काळा चौकी परिसरात मनसे पदाधिकारी आणि ठेकेदारात बाचाबाची। मराठी माणसाची अवकात आहे का, मुजोर ठेकेदाराचं वक्तव्य। मराठीवरून अवमान केल्यामुळे मराठी वाहन चालकही आक्रमक। सिडकोच्या घरांच्या किमती संदर्भात उद्या बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार का याकडे लक्ष। ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डमध्ये भला मोठा साप। रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांची पळापळ। सर्पमित्रांच्या मदतीने सापाला पकडण्यात यश। नाशिकच्या तपोवन वृक्षतोड सुनावणीआधी गोंधळ। पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी। सुनावणीला सक्षम अधिकारी बोलवण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। त्र्यंबकेश्वरमधील भाजपच्या व्यासपीठावर परवेज कोकणीवरती नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भाजप उमेदवारावरही गुन्हा। मंचर ग्रामपंचायतीत सर्व नगरसेवकांना निवडून द्या, निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। चेंबूरमध्ये कालीमाता मंदिरात मूर्तीला मदर मेरीचं वस्त्र परिधान। देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचं रूप देण्याची मागणी केल्याचा भटजींचा अजब दावा। भटजी रमेशला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अमरावतीच्या अचलपुरात केळी बागेवर बुलडोझर। मातीमोल दर असल्यामुळे शेतकऱ्याकडून 1500 केळीची झाडं नष्ट। उत्पादक शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान। कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळा शेजारचा रस्ता सुरू करण्याची मागणी। विमानतळा शेजारील तामगावचा रस्ता बंद केल्याप्रकरणी गावकरी आक्रमक। नागपूरच्या जिंगाबाई टाकळी परिसरामध्ये भीषण आग। आगीत मंडप डेकोरेशनचं साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। बोईसरच्या परनाळीमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। सोसायटी निवडणुकीच्या वादातून पोलिसांसमोरच राडा। हाणामारी 3 ते 4 जण गंभीर जखमी।
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सिनेसृष्टीवर शोककळा. उद्या अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण सोहळा. पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर होणार ध्वजारोहण. देशभरातील सुमारे 8,000 विशेष व्यक्तींना निमंत्रण. उद्यापासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद. शत्रूला धडकी भरवणारी INS माहे आज नौदलात समाविष्ट. नौदलाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. उथळ पाण्यात जाऊन शत्रूवर मारा करण्याची INS माहेची क्षमता. पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला. संघीय पोलीस मुख्यालयावर हल्ला. दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू.